पहिलाच बॉल सरळ फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती पहिला सिक्सरच्या बॉलवर सिक्सर मयांकच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती पहा काय फटका खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक जज करत होते बॉलला, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. हो, यावेळेला चांगला बॉल खोदून काढलाय आणि या बॉलला देखील पाठवले सीमारेषा पलीकडे. नाव आहे मयांक खानदारे आणि त्याची बॅट बोलते या मॅच मध्ये. कालच्या रजनीमध्ये देखील चांगली कामगिरी मयांकने केली. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली होती मयांकच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती टीमची 12. एक षटकार एक चौकार आतापर्यंत या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आलाय मयांकच्या बॅटमधून. धावा येण्याचा प्रयत्न होतोय, कारण धावा येण्या. ओ, यावेळेला आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार षटकार. मयांक खानदार इज ऑन फायर नाउ. काय फलंदाजी करतोय पहा. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय मयांक खानदारे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय मयांकने. ज्या गोलंदाजाने कालच्या रजनीमध्ये अवघी 1 धाव खर्च करून 2 विकेट्स पटकावले होते, त्या गोलंदाजावरती अगदी हावी राहिलाय हा मयांक खानदारे या मॅच मध्ये. आयुषचा पुढचा बॉल, त्यावर देखील आक्रमण. लो फुल टॉस त्याचा घेतलाय खरपूस समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये एकूण 26 धावा ठोकल्यात मयांक खानदारे. काय बॅटिंग केली आहे मयांकची. बॅट बोलली आहे, अक्षरशः तळपली आहे. उन्हाचा झळाळा आणि बॅटचा देखील झळाळा पाहायला मिळतोय मयांक खानदारेच्या माध्यमातून. तळपली आहे बॅट. यावेळेला मोठा फटका मयांकने खेळलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार मयांकच्या बॅटमधून. आणखीन एक आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची. मधु 11 लालबाग जाऊन पोहोचली धावफलकावरती. 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि जे सिक्सर सुप्रीमचे जे बॉल पुरस्कृत केले ते संपूर्ण. यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 4 धावांसाठी. आज आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय विलासजी नेरुरकर साहेब सुद्धा मैदानावरती उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतोय आपण. स्टंप्स आणि यावेळेला उडवलाय बॉल. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॉल जातोय सीमा पार. येतोय कणकणीत दर्जेदार गणेश गल्ली बिग बॅश 2025 षटकार. पुरस्कार असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईन वरून बॉल जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार मयांक खानदारेच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. चांगली दिशा निवडली. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑन वरून. आणि यावेळेला जबरदस्त फटका. चेंडू चाललाय खूप दूर. 6 धावा. आणखीन एक दमदार षटकार मयांक खानदारेच्या बॅटमधून. वैयक्तिक 33 धावांवर बॅटिंग. यावेळेला सरळ रेषेमध्ये उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त. बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 षटकार. आता मॅच ऑन झाली आहे. धन्यवाद. थँक्यू. षटकार मयांकच्या बॅटमध्ये झाला होता. यावेळेला वॉर शॉट, स्ट्रँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. मयांक खानदारेच्या बॅटमधून रुबाबदार षटकार येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकार मयांक खानदारेच्या बॅटमधून. खानदारेच्या बॅटमधून आणि आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. यावेळेला आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार षटकार. मयांक खानदारे इज ऑन फायर नाउ. धन्यवाद. थँक्यू. 2 षटकार मयांक खानदारेच्या बॅटमधून. आकाशात उडते घार मयांकच्या.
यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका खेळलाय मयांकने आणि हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी आणि आता मात्र पंच घोषित करतायत 6 धावा. येतोय षटकार मयांक खांदारेच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 26 या आकड्यावर. आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र चांगली फिरकी पाहायला मिळते. फिंगर रोल आपटलेला बॉल आडव्या बॅटने पंच केलाय, क्रंच केला, परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये पहिला धक्का लागतोय देवश्री फायटर्स टीमला. काय तो फटका, काय तो झेल, काय ती स्पर्धा, काय ते आयोजन, सगळं कसं एकदम ओके आहे. पहिली विकेट आली आहे. फ्लॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अमयच्या माध्यमातून. पहिला बॉल न्यू बॅटर आणि वैभवच्या मध्ये, परंतु ओव्हर द विकेट येतोय. अँगल बदललाय, बॉल थोडासा खाली राहिलाय, अनइवन बाउन्स. चला जाऊया नवीन मॅचच्या आणि या वेळेला क्लीन बोल्ड, दांडी गुल, विकेटचं पतन, त्रिफळा उद्ध्वस्त. मयांक खांदारेला मिळते आहे सफलता. खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो, या स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आणि सर्वाधिक सांघिक धावा जर कोणाच्या नावावर असतील तर तो मधु 11 आणि वैयक्तिक धावा जर कोणाच्या नावावर असतील तर तो मयांक खांदारे. धावा आणि पुन्हा एकदा मात्र लेग कटर, बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. अष्टपैलू कामगिरी, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळाला मयांक खांदारेच्या माध्यमातून वैयक्तिक बॅटिंग मध्ये. ओहो, या वेळेला मात्र उजवी यष्टी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड. आणि या वेळेला डाऊन द ग्राउंड. ओहो, चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग बघायला मिळते राज फोंडके कडून. रनआउट होईल बॅटर प्रथमेश बाद. काय फिल्डिंग केली आहे आणि तितका चांगला थ्रो सुद्धा बघायला मिळतोय. तिथून का जर बॉल हातातून मागे गेला असता ना तर 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु ते धावा नाही. मयांक खांदारेचा पहिला चेंडू, बेस्ट वर्सेस बेस्ट, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी सफलता मिळणार का? हो, पहिल्याच बॉलवर साहिल महेंद्रकर बाद. ज्या खेळाडूने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 वेळेला सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय असा ओपनर बॅटर साहिल महेंद्रकर पहिल्याच बॉलवरती डायमंड डकचा शिकार बनतोय. 6:43 सामना सुरू झालाय, लक्षात घ्या. त्यानंतर मात्र 20 मिनिटांमध्ये, अर्थात प्रत्येक ओव्हरसाठी आपल्याला 4 मिनिटं आहेत. सन्माननीय श्री समीरजी परळकर आणि यावेळेला त्रिफळाचित मिडल ऑफ द स्टंप वरती लेग स्टिक वाकवलेला हा फटका आपल्याला खेळाच्या प्रयत्नामध्ये सफल. आणि मी समीरजी परळकर यांना विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. लेग स्टंप